आता तरी पुढे हाचे उपदेश, नका करो नाश आयुष्याचा. सकळांच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा. हित ते करावे देवाचे चिंतन, हित ते करावे देवाचे चिंतन. करोनिया मन शुद्ध भावे, सकळांच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा. तुका म्हणे लाभतो होय तो व्यापार, करा काय फार शिकवावे. सकळांच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्ता शुद्ध करा. विठाला 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 विठाला. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. महायोगपीठे तटे भीमरथ्यं, वरं पुंडलिकाय दातु मनीन्द्रे. समागत्य तिष्ठं तमाकन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजि पाण्डुरङ्ग. प्रथम नमन पांडुरंग करू, प्रथम नमन पांडुरंग करू. प्रथम नमन पांडुरंग करू, प्रथम नमन पांडुरंग करू. प्रथम नमन पांडुरंग करू, प्रथम पांडुरंग करू. प्रथम करू प्रथम नमन.
लागी सेवक झालो तुमच्या लागलो नेचा चरणा हो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभेर मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमत्ता वरिष्ठं वातात्मजवं वानरयुद्धमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये नागेन्द्रहराय त्रिलोचनाय भस्माङ्गरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय आता अभिनव वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिले मिया गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा विठाला विठा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेकरिता निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वप्रिय विश्वाधिकार चिन्मय स्वरूप असणारे देहूचे सुप्रसिद्ध साधू नव्हे नव्हे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराया यांचा 4 चरणाचा अभंग सेवेकरता निवडलेला आहे आणि या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबराया या मृत्यू लोकेमध्ये जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला नवे नवे या धर्म मंडपामध्ये आलेल्या प्रत्येक जीवाला उपदेश करतात. काय उपदेश करतात तर आता तरी पुढे हाची उपदेश एकच उपदेश सांगितला. काय सांगितला तर नका करू नाश आयुष्याचा. आता हे शब्द नेमका कवापासून आहे पुढे सांगणार आहे मी तुम्हाला. आता म्हणजे जन्माला आल्यापासून का शाळेत जायला लागल्यापासून का लगीन झाल्यापासून कधीपासून सांगणार आहे तुम्हाला. आता तरी पुढे हाची उपदेश सहजासहजी ऐकत नाहीत लोक म्हणून तुकोबराय सांगतात. सकळांच्या पाया माझे दंडवत पण काय करा आपुलाले चित्त शुद्ध करा. चित्त शुद्ध झाल्याशिवाय भगवान परमात्मा आपल्याकडे डोकून सुद्धा बघत नाही आणि त्याचं ध्यान चिंतन नामस्मरण आपल्या स्वप्नात येत नाही. त्याच्यामुळे आधी सांगितलं आपुलाले चित्त शुद्ध करा. हित ते करावे देवाचे चिंतन करून या मन शुद्ध भावे. एकदा तुमचं चित्त शुद्ध झालं आणि मनातला भाव शुद्ध झाला मग काही बी करा. जिथं भाव तिथं देव. मग तुका म्हणे लाभ होय तो व्यापार. तुम्ही कोणताही व्यापार करा त्यात लाभच होणार. मग तुकाराम महाराज म्हणले तुम्ही एवढं केल्यानंतर मला शिकवायची काय गरज. करा काय फार शिकवावे पण कसं सांगितलं सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा. मस्तक हे पायावरी वार करी संताच्या वार करी संताच्या वार करी संता मस्तक हे पायावरी या वार करी संतांच्या
चिंतनाला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं वक्त्याचं आद्य कर्तव्य मानलं जातं बाबा. त्या नियमाला अनुसरून थोडासा परिहार द्यायचा आणि सेवेला सुरुवात करायची. आज मौजे खेड परिसरामध्ये आखोनीच्या जवळ काय गाव पाळ नाही, मी पहिल्यांदाच ऐकलं पाळ नाहीत म्हणून. गवळीवाड्याच्या जवळपास मोरे वस्ती अथवा पाळ नाही. या मोरे परिवारातील एक फार मोठं व्यक्तिमत्व जाऊन आज 1 वर्ष पूर्ण झालं महाराज. आणि त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्तानं चालू असलेला ज्ञानदान अन्नदान सोहळा सगळ्यात अगोदर त्यांच्या प्रित्यर्थ असणाऱ्या आयोजन नियोजन करता टाळे वाजवा महाराज. कारण सप्ताह करायचं सोपं आहे, कारण ती ठरलेला असतो, दरवर्षी असतो. पण ही वर्षातून 1 दिवसाचा कार्यक्रम करणं एवढं सोपं नाही. आणि गेलेले आमचे सुदाम भाऊ दिगंबर मोरे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्तानं आयोजन केलं. त्यांचे आई वडील दिगंबर रामभाऊ मोरे, मुक्ताबाई दिगंबर मोरे, सुदाम भाऊच्या पत्नी अनिता, त्यांचा मुलगा विश्वास आणि मुलगी प्रीती. 2 बंधू आहेत त्यांच्या प्रित्यर्थ, पांडुरंग आणि मारुती. पांडुरंगच्या मंडळी सीमा आणि मुलगा सार्थक, आणि मारुतीची शीतल प्रसाद आणि श्रुती प्रेम भोसले. असा गोड त्यांचा परिवार. आणि त्यांच्या परिवारानं आज सुदाम भाऊच्या प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं आयोजन केलं. प्रथमतः त्यांना धन्यवाद. आणि त्याच्या निमित्तानं आयोजन नियोजन केलं परमार्थ प्रेमी असणारे आमचे श्री पांडुरंग पोटरे. योगायोग बघा, मित्रांचं नाव एक येणं योगायोग, आणि ती बी देवाचं नाव आहे. मला 1 महिन्यापूर्वी फोन केला पांडुरंग महाराज पोटरे आमचे. त्यांनी सांगितलं कार्यक्रम करायचं. कुठं काही सांगितलं आहे ना, पत्रिकावर नाव बघितलं पाळ नाहीत. म्हणलं लय फिरलो परिसरात, पण पाळ नाहीत कोणाही नाही दिसलं महाराज. आणि या सोहळ्याच्या निमित्तानं सेवा करण्याची मला संधी मिळाली, हे माझं परम भाग्य समजतो आणि सेवेला सुरुवात करतो. आज सेवेकरता निवडलेला अभंग तुकोबरा यांचा आहे. आणि तुकोबरा या मृत्यू लोकांमध्ये आलेल्या जीवाला उपदेश करतात. जीवाला उपदेश करतात, पण हात जोडून करतात. आणि तसं पाहायला गेलं तर कुणाच्या कीर्तन भजन सपनात येत नाही महाराजाच. माळ कुणी घालत नाही, बुका कुणी लावित नाही. थुका लावते चालता चालता एकामेकाला, पण बुका कुणी लावित नाही. पण माळ घालणं, बुका लावणं, नवे देवाचं नाव मुखाला येणं, हे काहीतरी मागच्या जन्माचं पुण्य शिल्लक असावं लागतं. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी. भाग्य उदयाचा ठसा झालो सन्मुख तो कैसा, संत चरण बहुता दिवसा. भाग्य उदयाचा ठसा झालो सन्मुख तो कैसा, संत चरण बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडे. तो हा विठ्ठला बरवा, तो हा माधव बरवा. बहुत म्हणजे अनेक जन्म
जन्मापासून आपण काहीतरी सेवा केली असन तेव्हा ही देवाच्या नाव मुखाला येते, भजन कीर्तन आठवते. आणि त्या सोहळ्यासाठी आलेले आमचे पकवाजे 2-2, 3-3 नाही 4-4 पकवाजे आज उपलब्ध. महाराज काय नाव? पालखे महाराज. तुमचं? संजय भांडवलकर. हिरणवाळे. वा बारका बारका कुठे गेला? वा वा एक नंबर. येतं ये जवळ ये इथं. येतं ये. आणि आमचे सिस्टीमवाले काय नाव मामा? इनामदार परिवार खेड. वा आमचे तुषार भाऊ शूटिंगवाले. मामा काय नाव? माऊली भांडवलकर आखोनीकर. माझ्यासोबत आलेले गवळी महाराज, रमेश महाराज काळे महाराज, अविनाश महाराज जांभळकर, गायनाचार्य कालिदास महाराज काळे. मोठे कीर्तन करायत बर का ते. तुमचं नाव महाराज? पालखे. वा कुळी कन्या पती जे सात्विक. आणि आमचे अमोल महाराज हाके. आमच्या नुसता टेटच बघून आल्यात बर का महाराज. फार आवडीच प्रेमाचा माणूस आहे. सर्वांच्या चरणावर नतमस्तक होतो आणि सेवेला सुरुवात करतो. विठाला या मृत्यू लोकाचा नियम आहे. आमच्या माऊलींनी सांगितला उपजे ते नाशे, नाशिले ते पुनरपि दिशे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. या मृत्यू लोकाचा नियम आहे. जो आला तो जाणारे. गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिला कीर्ती जगामा. गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिला त्या कीर्ती जगामाजी. गेले दिगंबरा विश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. कितीतरी आले आणि कितीतरी गेले. किती आले वो? आजा मेला पंजा मेला, आजा मेला पंजा मेला, बाप मसना गेला. आजा मेला पंजा मेला, आजा मेला पंजा मेला, आजा मेला पंजा मेला, बाप मसना गेला. आजा मेला पंजा मेला. देखता देखता ना तू पण तू तोही तैसा झाला. देखता देखता ना तू पण तू तोही तैसा झाला. उठा उठा जागा पाठी, उठा उठा जागा पाठी, भय आले मोठे. उठा उठा जागा पाठी, उठा उठा जागा पाठी, उठा उठा जागा पाठी, भयाले मोठे. उठा उठा जागा पाठी, जागा पाठी. आजा मेला पंजा मेला, बाप मसना गेला. आजा मेला पंजा मेला. अजून किती मेले? 9 भी मर गए, 10 भी मर गए, मर गए 188. 33 कोटी देवता मर गए, पडे काल के फाशी. या काळाच्या तावडीतून तुम्ही आम्ही सुटताना यात नवल नाही, सुट्टी नाही. 33 कोटी देवता मर गए. म्हणून आमच्या तुकोबाराने सांगितलं किती या काळाचा सोसावा वळसा, लागला सरिसा पाठोवाटी. या काळाचा काय त्रास आहे म्हणले, पण ती प्रत्येक येणाऱ्याला घेऊन जातो.
मग तुम्ही म्हणता या मृत्यू लोकात कोण कोण आलं? आमचे संत महात्मे आले, पण त्यांना यायची गरज नाही. यायची गरज काय? माऊलींनी ज्ञानेश्वरी मध्ये सांगितलं, संत महात्मे काय तुमचा परपंच करायला येत नाहीत, घरदार गुरं पोरं ढोरं बघायसाठी येत नाही. कशा करता येते? देखे प्राप्तार्थ जाहले, जे निष्कामता पावले, तया कर्तव्यासी उरले, लोका लागी फक्त आणि फक्त लोकांकरता येतात संत महात्मे. आम्ही वैकुंठवासी आलयाची कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया, बोलिले जे साच भावे वर्ताया. वैकुंठवासी आलयाची कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. वाशी आलोयाची कारणासी, बोलिले देवशी साच भावे वर्ताया. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी. कोणच्या कारणासी? उद्धराया जडा जना जीवा, उद्धराया जना जड जीवा, उतराया जन जन जीवा, उतराया जन जन जीवा. अवतार तुम्हा धराया करे, उतराया जन जीवा, उतराया जन जन जीवा, उतराया जन. अवतार तुम्हा धराया करे, उतराया जन जन जीवा, उतराया जन जन जीवा, उतराया जन जन जीवा. तर तुम्हा हो धराया करे, उतराया जन हो अवतार तुम्हा धराया कर. कशा करता अवतार धरला? तर फक्त आणि जड जीव उद्धाराय करता. पण ती कशा का? तर त्यांचं येणं आणि जाणं त्यांच्या हातात होतं. प्रत्येक संतांचा प्रत्येक गाथा उघडून मला कधी बी सांगा, संत महात्मे म्हणतात मला यावं लागलं नाही, ते स्वतः सांगतात आम्ही आलो म्हणतात. आलो म्हणे तुका नामाचा धारक, आलो म्हणे तुका नामाचा धारक, आलो म्हणे तुका मी नामाचा धारक, आलो म्हणे तुका मी नामाचा धारक. एकंदरीत शिका पाठविलाय लोका, आलो म्हणे तुका आम्ही नामाचा धारक. एकंदरीत शिका पाठविला इहा लोका, आलो म्हणे तुका मी नामाचा धारक, धारक नामाचा. तो म्हणे तुका मे नामाचा धारक. सगळे संत महात्मे सांगतात आम्ही आलो, पण आम्हाला बळच कुणी आणलं म्हणून नाही. कारण त्यांचं प्रारब्ध आहे, स्वइच्छा, स्वतःच्या इच्छेने येतात, जड जीवांचा उद्धार करून निघून जातात. तसं भगवान परमात्मा सुद्धा स्वतःच्या इच्छेने येत नाही, त्याला आणावा आणि येला रूपा बळे
करून खळे हरिदासी करून खळे हरिदासी करून खळे हरिदासी आदियाला रूपा बळे करून खरे हरिदासी करून खरे हरिदासी करून खरे हरिदासी नारे नार आणि याला रूपाबळे करोने खळे हरिदासी. पण तुमचं आमचं तसं नाही महाराज. तुम्हाला तुमच्या स्वतःच्या इच्छेने येता येत नाही आणि आल्यानंतर जाता येत नाही. आणि जर स्वतःच्या इच्छेने आला असता तर इथं आल्या आल्या रडला नसता महाराज. का रडतो तर नाईलाजाने यावं लागतं. सहजासहजी येतात नाही येत नाही. आणि जसं येता येत नाही तसं स्वतःच्या इच्छेने जाता सुद्धा येत नाही महाराज. आता इथं बसलेल्यांना कुणाची जायची इच्छा आहे मला सांगा बरं. घरी नाही तद्धाम परम मम. घरी जायची कुणाची इच्छा आहे पण वर जायची इच्छा नाही. सगळ्यांना वाटतं देव आपल्या घरी यावं. कुणाला वाटतं आपण देवा घरी जावं. नाही वाटत. तुम्ही म्हणता महाराज आम्हाला भीमा नदीचा काठ आहे. पाईपलाईन काय बंगलं काय रस्ते काय झालं तर कशाला जावं वाटन. तुम्ही सगळे बसलेल्या पैकी कोणी पंढरपूरला गेलंय का. नसलं गेले तर जा एक बार मी सांगतो म्हणून. मग चंद्रभागेला स्नानाला जात असताना अथवा वरती दर्शनाला जात असताना साईडला बसलेले असतात कोण. आंधळे पांगळे. कोणाच्या हातात जर्मलची ताटली आहे कोणाच्या हातात जर्मलचं पातेल आहे. कोणाचा हात तुटलेला आहे कोणाचं रक्तबंबाळ शरीर झालेलं आहे. अशा अवस्थेत जायचं आणि त्याच्या कानात म्हणायचं महाराज अशा अवस्थेत जगण्यापेक्षा तुम्ही कळते का महाराज. माझी भाषा कळते का तुम्हाला. पहिलाच टाइम आहे. अशा अवस्थेत जगण्यापेक्षा मेलेलं बरं. ती म्हणेन तुझ्या काय बापाचं खातो का. मग अशा अवस्थेत जगणाऱ्याला मारावं वाटत नाही. मग तू आम्हाला का मारावं वाटत. पण मेल्याशिवाय अहो नुसतं माणसाला मर म्हटलेलं सहन होत नाही. पदरच बोलत नाही. माऊली महाराज म्हणतात आमचे ज्ञानोबा रे अगा मर हा बोलीन सहाती पण मेल्यावरती रडते. मग आम्हाला ह्या मोरे परिवारातून असं वाटतं की म्हणत्या मरायचं टाइम आल्यावर मरा नका जाई नका. पण आमच्या सुदाम भाऊचा या गोड सुखात परिवार असून यात जाणं योग्य वेळ नव्हती महाराज. नव्हती वेळ. पण मौत से किसी का क्या रिश्ता है. कल तेरी तो कल मेरी बारी है. विठाला विठाला मरायला टाइम नाही. सगळ्यांची एक तारीख फिक्स झाली. सारखी रोज आम्ही स्टेटसला बघतो बर्थडे. पण कुणाची अजून कोणी मरायची तारीख स्टेटसला टाकली नाही महाराज. फिक्स झाली नाही का. फिक्स झाली पण डिक्लेअर झाली नाही महाराज. जर डिक्लेअर केली असती तर मग अवघड झालं असतं महाराज. पण जाणं आणि येणं आपल्या हातात नाही. पण काय झालं इतक्या सुखात जीवन आहे माणसाला सुखासुखी जीवनच जगू वाटत नाही. पण समजा एखादा गेला पण ते जायचं ध्यानातच नाही हो. मरण विसरून गेली माणसं. मरणाची कारे नाही आठवण. मरणाची कारे नाही आठवण. मरणाची कारे नाही आठवण. मरणाची कारे नाही आठवण. संगीताची धन लोभ हेवा. संगीताची धन लोभ हेवा. संगीताची धन लोभ हेवा. मरणाची कार्य नाही आठवण. मरणाची आठवण कस काय नाही म्हणले. आठवण करायची काय गरज आहे म्हणले. सगळं ती जी थाटा माटात चाललंय महाराज. पण ज्याच्या करता आलंय आता आम्ही इथं कीर्तनासाठी आलो गप्पा मारीत बसल्यावर जमन का महाराज. कशा करता पाठवलंय भगवान परमात्म्याने आपल्याला इथं देवे दिला देह भजना गोमटा तो या झाला फाटा पादिकेचा. आल्यावर लोक त्या भगवान परमात्म्याला विसरून गेलं. पण अरे ज्यानं ही दिलंय ना जेने हा जीव दिला दान
दयाचे करीना चिंतना जग जीवना नारायणा गायन गुण दयाचे. ज्याने आपल्याला की जीव दान दिला त्याचं ध्यान करा ना महाराज. पण नाही महाराज, लोक आजकाल खरं सांगायचं झालं तर माणसाच्या मौतीने मारणात महाराज. कुत्र्याच्या मौतीने माणसं मारायला लागले ते. असं कधी झालं का महाराज? एखादंच कुत्र गेलं बंगल्यात सोप्यावर जाऊन बसलं आणि तिथं मरलंय. कुत्र कुठं तरी गटारीच्या कडलं जाऊन मरत. पण अशी कितीतरी माणसं आहेत गटारीच्या कडला जाऊन रात काढून काकडून मरत येते. का एवढा जीव वर आलाय का? नाही महाराज, जीव एवढा सोपा नाही. सहजासहजी मिळत नाही. चांगल्या चांगल्यानी इच्छा केली अरे मला दे. स्वर्गीचे आम्हाला इच्छिताती देवा मृत्युलोकी व्हावा जन्म मृत्युलोकी व्हावा जन्म स्वर्गीचे आम्हाला इच्छिताती देवा मृत्युलोकी व्हावा जन्म मृत्युलोकी व्हावा स्वर्गीचे आम्हाला इच्छिताती देवा मृत्युलोकी व्हावा जन्म. भगवान परमात्मा म्हणतोय ज्याने मागितला त्याला दिला नाही, तुला दिला आणि तू असं काय बी करून गहीन मी जन्म याचसाठी देवा तुझी चरण सेवा करावा हरिनाम कीर्तन संतात पूजे रे हरी लोटांगण मी जन्म याचसाठी देवा तुझी चरण सेवा करावा हरिनाम कीर्तन संतांचे पूजा घालू लोटांगण आमच्या तुकोबरायने प्रतिज्ञा केली घेईन आम्ही जन्म याच्यासाठी देवा. आमच्या ज्ञानोबरायने प्रतिज्ञा केली अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोके. पण प्रतिज्ञा केली आले आणि सुखानं संसार केला, स्वतःचा नाही जगाचा संसार केला आमच्या संत महात्म्यांनी. पण इतकं सुखाचं जीवन पण माणसं जगा नाहीत. अहो काय रस्ता होता कर्जतला यायला इळ पुरत नव्हता खेडकरांनो. ऐका लक्षात तुमच्या, अर्ध्या पाऊण तासात कर्जतला जाऊन पोचतय महाराज आणि जातय महाराज. पण हात जोडून सांगतोय, मी नाही सांगत, संत महात्मे सांगतात. पण शांत बस. समजा गेला एखादा पण परपंचात जीव म्हणतो ना मला लय किंमत आहे. पण किंमत कुठपर्यंत? जोपर्यंत ह्याच्यात भगवान परमात्मा आहे तोपर्यंत. फुलामध्ये सुगंध कुठपर्यंत? जोपर्यंत फुलामध्ये सुगंध आहे तोपर्यंत फुलाला किंमत देवाऱ्यात आहे. देवळात आहे त्याचा सुगंध संपला त्याचा मुकांड्यात आहे महाराज. भुईमुगाच्या शेंगामध्ये कुठपर्यंत त्याला किंमत आहे? जोपर्यंत शेंग पोत आहे त्यातला एकदा शेंगदाणा बाजूला झाला त्या टरफल्याचा मुक्काम चुलीत आहे. आणि यातला एकदा भगवान परमात्मा रूपी निघून गेला. निघून गेला वारा निघून गेला वारा निघून गेला वारा निघून गेला वारा खाली राहिला पसारा राहिला पसारा राहिला पसारा राहिला पसारा गेला वारा निघून 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 गेला वारा. पण माणसाला जोपर्यंत जिवंत आहेत ते म्हणतात आमच्याकडे लय धन दौलत पैसा काही कामाचं नाही महाराज.
धन दौलत पैसा कुठपर्यंत धनाने भूमू पशवाच्या गोष्टी भार्या गृहद्वारा जन स्मशानी. तुम्ही कमवलेलं धन कुठं राहणार आहे? बँकेत राहणार आहे. पहिली माणसं पुरून ठेवायचे म्हणून म्हणलंय शास्त्रात. धनाने भूमू पशवाच्या गोष्टी म्हणजे आपण गुरं जनावर सांभाळलेली गोट्यात राहत्या. आणि भार्या म्हणजे काय हो महाराज? भार्या म्हणजे पत्नी. पत्नी घरात खुशाल राहील महाराज. पण तिथून पुढचा प्रवास एकट्याला करायचा आहे. जीवन जगत असताना काय काम केलं, कसं कर्म कराल तसा पुढचा जन्म. कारण केले कर्म झाले त्याची भोगा आले, उपजले मेले आयुष्य किती. जसं जीवनामध्ये कर्म करताना आमच्या माऊलींनी सुद्धा सांगितलं, आगा कर्मी जे उरावे तया तेही सुख दुःखी फळावे, तया ते भोगावया यावे देहाये का. मग आज ठरवायचं आपण कसलं काम करायचं. समजा गेलाच एखादा, किती वेळ ठेवता हो? 3-3.5 तास. उशीर जर पाहुलं झाला तर पाहुणं काय म्हणतात, काढा काढा म्हणती यासी झाला भूमी भार. काढा काढा म्हणती यासी झाला भूमी भार. काढा काढा म्हणते आता झाला भूमी भार. काढा काढा म्हणते आता झाला भूमी भार. जनाने गोत्र जनाला मात्र करीती विचार. करीती विचार. काढा काढा म्हणती यासी झाला भूमी भार. काढा काढा म्हणती यासी झाला भूमी भार. काढा काढा म्हणते अशी झाला भूमी भार. काढा काढा म्हणते आता झाला भूमी भार याचा. सजन सगोत्रे करीती विचार. काढा काढा म्हणती याचा झाला भूमी भार. 90 काय 100 वर्ष जगू द्या, कोणाच्या तोंडून आलं का हो? पण 4 तासाच्या आत पारगातच म्हणतात 3-3.5 तासात काढा काढा म्हणती याचा झाला भूमी भार. कोण म्हणते? आपलेच म्हणतात महाराज. तिथून पुढे गेला 10वा-13वा झाला वर्ष श्राद्धाच्या दिवशी जर कीर्तन भजन ज्ञानदान अन्नदान जर असन तर ते गेलेली व्यक्ती आपल्याला आशीर्वाद देते. तुका म्हणे पितर आशीर्वाद देती, कल्याण इच्छिती दया पुळा. कल्याण इच्छिती दया पुळा. म्हणे पितृ आशीर्वाद देती, कल्याण इच्छिती दया कुळा. कल्याण इच्छिती दया कुळा. गेलेल्या व्यक्तीच्या पाठीमाग जर असा सोहळा झाला आनंदाचा तर त्या व्यक्तीला बरं वाटतं, समाधान होतं. या केलेल्याचं पुण्य तिथं पोचतं. आणि समजा एखाद्याच्या वर्ष श्राद्धाला नाही कीर्तन केलं, नाही भजन केलं, नाही कशाचा देवन कशाचा धर्म, मेलं म्हणजे गेलं माणसं म्हणतात सहज महाराज. पण असं कार्यक्रम सोहळा जर वरून नाही दिसला, असा करकरा दात खाते काय म्हणते, त्याचे करीती पितर. अहो करीती पितार. करीती पितार हो करीती पितार. करीती पितर. वंशी दुराचारी पुत्र झाला. करीती पितर.
करते पितार आकटाचे करते पितार आकटाचे करते पितार करते हा कटा त्याचे करीती पितार असं दात खाऊन शाप देते म्हणजे वंशी दुराचारी पुत्र झाला. माझ्या वंशामध्ये दुराचारी पुत्र झाला. मग आपण ठरवायचं आपला असा सोहळा झाला पाहिजे.